विद्यानगर, रत्नात्रय कॉलनी, माजी सैनिक वसाहत, वसंतदादा हाऊसिंग सोसायटी, हनुमाननगर, विद्यानगर, हडको कॉलनी, खाजा कॉलनी, मनपा खुली जागा या भागातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण आणि खुली जागा विकसित करणे या विकास कामासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अंदाजे 1.5 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता। ही रस्त्याची कामे गेली कित्येक दिवसापासून मंजूर असताना श्रेयवादातून रखडली होती। विद्यानगर माजी सैनिक वसाहत परिसरातील नागरिकांनी युवा नेते सुशांतदादा खाडे यांची भेट घेऊन रस्ते करण्याची मागणी करून समस्या मांडल्या। यावर सुशांतदादा खाडे यांनी तात्काळ नागरिकांची बैठक घेऊन 4 दिवसात रस्त्याची कामे मार्गी लावण्याचा शब्द दिला होता। या शब्दानुसार तात्काळ पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी प्रशासनाला आदेश देऊन 4 दिवसात रस्ते करण्याचे आदेश दिले असून आज रस्त्याच्या उद्घाटनाचा धडाका लावला। विद्यानगर माजी सैनिक वसाहत, सावडी रोड, हनुमान कॉलनी येथील 8 अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण आणि महापालिका खुला भूखंड विकसित करणे या विकास कामाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन पार पडले। 4 दिवसात प्रश्न निकाली काढल्याने समाधान व्यक्त करत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करून आभार मानले। गुरुदेव जंगली महाराज गुरुकुल आश्रम शिक्षण संस्था संचलित विश्वदर्शन मराठी मुलामुलींची शाळा मिरजच्या मुख्याध्यापिका विदुलता राजाराम शरदवाडे भाऊंच्याकडे आम्ही 8 दिवसापूर्वी रस्त्याचं जे काम आहे त्या संदर्भात आम्ही चर्चेला गेलो होतो आणि रत्नात्रय कॉलनी, विद्यानगर या परिसरात भाऊंनी मला सांगितलं की मॅडम तुमच्या 500 गोरगरीब विद्यार्थ्यांचा हा रस्ता आहे शाळेला येण्या जाण्याचा, तर आम्ही थोड्याच दिवसात 4 दिवसात काम करू। आणि खरोखर भाऊंनी त्याला प्रतिसाद दिला आणि आमच्या रस्त्याचं रोडचं काम करून देतात आणि आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत। विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, सर्व स्टाफ आणि असंच आमचं सहकार्य आमच्या शाळेला मिळावं का, तर पूर्ण माझ्याकडे सगळ्या स्लम एरियातले गोरगरीब विद्यार्थी शिकतात। विद्यानगर परिसरातील सर्व आम्ही जाऊन भाऊंना भेटलो होतो आणि त्याच्यापूर्वी त्यांच्या मुलांनी इथं बैठक घेतली होती। ती प्राथमिक चर्चा झाली आणि नेक्स्ट डेला आम्ही लगेच भाऊंना भेटण्यासाठी गेलो आणि त्यावेळेला जी काय चर्चा झाली त्यामध्ये 5 रस्ते या विद्यानगरीच्या सोयीसाठी धरलेले आहेत आणि ते त्वरित मंजूर करून त्यांनी दिलेला आहे। त्यातला हा पहिला उद्घाटनाचा हा भाग झालेला आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व विद्यानगरवासियांतर्फे आम्ही भाऊंचे आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो।